सगळे सोयरे म्हणजे आई, पत्नी, आत्या, मामासह सर्वांना जात प्रमाणपत्र द्या. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे नवी मागणी. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे ठाम. सगळे सोयरे शब्दावरून मतभेद. आईकडच्या नातेवाईकांना दाखले देणं कायद्यात बसत नाही. गिरीश महाजनांची माहिती. तर 24 तारखेचा हट्ट धरू नये, जरांगेंना विनंती. मनोज जरांगेंशी चर्चा करून निघालेल्या शिष्टमंडळाच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी. अंतरवाली सरडीत ओबीसी आंदोलकांच्या घोषणा. 23 डिसेंबरला बीडमध्ये मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा. बीड पोलिसांकडे 125 मराठा आंदोलकांना नोटिसा. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना अयोध्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देणार. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात येणार. कोरोनाच्या JN1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सज्ज. आरोग्य संस्थांचं स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मास्क घाला, गर्दी टाळा, BMCचं आवाहन. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे औषधं, बेडचा BMCकडनं आढावा. RT-PCR टेस्टची संख्याही वाढवणार. नवी दिल्लीमध्ये उद्यापासून भाजपची 2 दिवसीय बैठक. सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश प्रभारी, प्रदेशाध्यक्षांना निमंत्रण. कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण सिंग यांच्या गटातले पदाधिकारी. अध्यक्षपदाच्या निकालानंतर कुस्तीपटू आक्रमक. भारतीय न्याय संहिता विधेयक राज्यसभेतही मंजूर. भारतीय गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराच्या वाहनावर अतिरेक्यांचा हल्ला. 3 जवान शहीद तर 3 जवान जखमी. आपले शेजारी देश चंद्रावर पोहोचले आणि आपण जमिनीच्या वरही उठू शकलेलो नाही. पाकिस्तानी लष्करावर टीका करताना नवाज शरीफ यांच्याकडनं भारताचं कौतुक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.